पाहायला मिळेल. आणि समालोचक मध्ये आपण करूया फेरबदल. मायक्रोफोन वरती येतील सचिनजी शेडगे, एक कासपठार विभागातील एक गोड आवाज, एक बुलंद आवाज. आणि आमचे डीजे मास्टर आहेत. डीजे मास्टर आपण प्लीज माईकशी संपर्क साधावा. डीजे मास्टर, मॅच होते ऑन आणि मॅचच्या जशी मॅचला होईल सुरुवात तशी आपण तर नक्कीच आपण समालोचक मध्ये फेरबदल करूया. सचिनजी शेडगे सर यांच्या म्हणीतून ऐकूया या मॅचची कहाणी. धन्यवाद तुषारजी सांबळे सर. आवाज ऐकला होता आपण. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर त्या आवाजामुळे आज कासपठारचं क्रिकेट ओळखलं जातं. तो आवाज जांभूळमुरी गावाचा मुलुक मैदानी तो आपण तुषारजी सांबळे सरांचा आवाज सकाळच्या सत्रापासून पाहायला गेला. असं म्हणतात मनशुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं गड्या रे तुला परवा कशाची भीती कशाची. सामना विद्यमान आपल्याला पाहायला मिळतोय. चिक त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आतापर्यंत 5वं पर्व चालू आहे आणि या 5व्या पर्वासाठी खऱ्या अर्थानं अनावळे गावाचं आम्ही कौतुक करून, कारण अनावळे गावच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून आम्हाला हे मैदान सातत्यपूर्वक 14 गाव प्रीमियर लीग साठी मिळत असतं. या सर्व अनावळे गावाच्या ग्रामस्थांचं आम्ही सीपीएलच्या माध्यमातून खरोखर कौतुक करतो. आणि अनावळे गावचे जे ग्रामस्थ इथे आलेले आहेत त्या सर्व ग्रामस्थांना आम्ही विनंती करतो की आपण फक्त व्यासपीठावरती यावं आणि स्थानिक व्हावं. होल टू कॉम्बॉक्स तर पाहतोय विद्यमान स्थितीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला डीजे किंग पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतो अर्थात तेजस इलेव्हन यांच्यातील लढत. अकोटापाचा चेंडू होता, जसा चेंडू पडला गेला सरप्राइझिंग आणि रायझिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी बारकोर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. अक्षरशः ज्या खेळाडूने या हंगामामध्ये वर्चस्व गाजवलं गेलं, ज्याला ऑप्शन मध्ये जास्त बोली लागली गेली, असा समीर गोगावले आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ग्रामस्थांच्या माध्यमातून आम्हाला भव्य दिव्य असं क्रीडांगण प्राप्त झालं गेलं, त्या ग्रामस्थ पाहतोय आपण लक्ष्मण दादा माने यांचा देखील या व्यासपीठावरती आपण येतो जे मान सन्मान करणार आहोत. तर विनंती करतो आयोजकांना की अतिथींचा मान सन्मान करावा. अतिथी देवो भव ही आमची धारा आणि मान्यवरांचा मान सन्मान करून आम्ही राखतो आमच्या भारताची परंपरा आणि ती परंपरा राखली गेली पाहिजे. आणि या व्यासपीठावरती पाहतोय आपण ते मान्यवर लक्ष्मण दादा माने. कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण स्टेजवरती फोकस करायचा आहे, कारण की अतिथीशिवाय मान्यवरांशिवाय ही स्पर्धा होणे अशक्य ठरते आणि ती मान्यवर आपल्याला लाभले गेले. कौतुक असेल ग्रामस्थ मंडळ अनावळे गावाचं, त्यांच्या माध्यमातून आम्हाला भव्य दिव्य असं क्रीडांगण प्राप्त झालं. धन्यवाद, थँक्यू सो मच. तर जातो पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. समीर गोगावले 4 चेंडू फेकले गेले, फक्त 4 धावा. पहिला चौकार आला, त्याच्यानंतर ना खिंडार पाडले, लोअर फुल टॉस होता कव्हरच्या वरून मुंबईचा मरीन ड्राइव्ह आणि बॅट्समन नागेश शेडगे यांचा कव्हर ड्राइव्ह. लाजवाब सीपीएल चौकार. डीजे वाजव गाणे तुझे. Thank you so much, Algi. तर पाहतो पुन्हा एकदा समीर गोगावले आक्रमक झालाय फलंदाज नागेश शेडगे. पुन्हा एकदा खोलपतीचा चेंडू होता, दर्शवला गेला. अगदी पाहतोय आपण लॉंगावरचा क्षेत्ररक्षक धावत पळत आला, तत्पूर्वी एक धावेचं रूपांतर दुसऱ्यामध्ये होणार नाही. कमलेश भनगे सरांनी दिलाय कॉल की बाबा अजून आपल्याला खेळायचं आहे, बचेंगे तो और भी लढेंगे. पाहतो पाहतो पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला मंडळी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या धावा पाहतोय आपण बिनबाद 9 धावा. तत्पूर्वी जाऊ धावा डीजेचे समुदाय संगीत. तर पाहतोय आपण सीपीएल 2024 प्रोग्राम 5 साठी आपण सायकल कुपन पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं 123 सायकल कुपन खपले गेलेत.
अजून कोणी ज्या प्रेक्षकांना कुपन्स घ्यायचे असतील तर आज लॉटरी लागली गेली जाईल आणि 3 दिवसीय तुम्हाला ही लॉटरी मान्य केली जाईल. आणि असा कोणता खेळाडू आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ते देखील आपण सध्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. तर पाहतो आपण पहिल्या षटकाच्या वाजवी समाप्त खेळ झाला. त्याच्यानंतर आता पाहतोय गोलंदाजीवरती धुरा सांभाळण्यासाठी आलाय अर्थातच यश जांभळे उभारता सितार आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस सिल्वर संघाच्या माध्यमातून तेजस साहेबांच्या माध्यमातून त्याच्यावरती विश्वास दाखवला गेला आणि आपल्या गावातील खेळाडूला बोली लावून आपल्या संघामध्ये प्राधान्य मिळवून दिलं गेलं. परंतु स्ट्रायकरला फलंदाज नागेश शेडगे याच्या बॅट मधून 2 चौकार आले. आता तो कोणता सामना करणार. पुढचा चेंडू आता लेग साइडला ग्लान्स केला. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. चेंडू जाते ना बाबू ना शोना ना मुन्ना घेऊन गई सीमा रेखा वाट ठुना ठुना येतील 4-4-4 धावा. डीजे तीन चौकार त्याच्या बॅट मधून आले म्हणजे अक्षरशः पाहतो आपण शाळेमध्ये 4चा पाठ केला की काय क्रिकेटच्या मैदानामध्ये. पुढचा चेंडू पाहतो आखो टप्प्याचा चेंडू होता. स्लॅश करण्याचा प्रयत्न होता परंतु एसटी रक्षक सूर्यकांत गोगावले यांची कमाल धमाल आपल्याला पाहायला मिळाली आणि चेंडू जातोय डॉट. म्हणजे अद्यापही आपण विचार करायचा झाला तर 4ने धावसंख्या वाढली जाते दुवारली जाते. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 4च्या घरामध्ये. दुसरं पावलेचे षटक पाहतो 3 क्षेत्ररक्षक मैदानाच्या बाहेर पाहायला आपल्याला मिळतात अर्थात 38च्या बाहेर. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. नो बॉलचा इशारा. नक्कीच पंचांनी पडताळणी केली गेली आणि त्यांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा म्हणजे पुढील चेंडू असेल. उघडा डोळे पहा पुढील चेंडू फ्री हिट. धावसंख्या पाहायला मिळेल अर्थातच 14 धावा. खऱ्या अर्थानं या सातारा जिल्ह्यातील एक नामांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या कास पठार विभागातील तारे सितारांची रेलचेल आपल्याला देखील याच मैदानावरती पाहायला मिळेल. आणि जसं मुंबईचं क्रिकेट कमी होतं त्या क्षणाला आपली धावपळ होते ती म्हणजे ग्रामीण क्रिकेट आणि हा ग्रामीण क्रिकेटचा थरार आज आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच CPL 2024 पर्व क्रमांक 5चा हा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतात यश जांभळे. पुन्हा एकदा लेग साइडला क्लास केलाय. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जातोय सीमा रेषा लगत. केला जाईल का अडवला जाईल का हा प्रश्न असेल परंतु चेंडू पुन्हा एकदा गेला सीमा रेषा पार. येतोय चौकार. डीजे पाहतो आपण नागेश शेडगे अक्षरशः बरसला गेलाय गरसला गेलाय या दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अद्यापही पाहतोय आपण एका धावेवरती समाधान नाही. त्याला फक्त 4 धावा हव्यात आणि संघासाठी देखील पुन्हा एकदा त्या दिशेचा मारा करायचा होता परंतु दिशेपासून भरकटला गेलाय आणि पंचांनी धोक्याची घंटा सुचवली गेली आणि चेंडू होतोय WD व्हाईटचा इशारा पाहायला मिळाला आपल्याला. अर्थातच पाहतोय आपण ग्रामीण क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळते. एखाद्या पाहतोय आपण ज्या प्रकारे फुलांची माल ज्या प्रकारे आपण एका सुईच्या धाग्यामध्ये ओवली जाते ना त्या प्रकारचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. संघ मालकांनी लावलेली बोली आणि त्या लावलेल्या बोलीचा खेळ आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा यश जांभळे आखो डाब्याचा चेंडू त्याला देखील पाठवले गेलं दिले गेले आमंत्रण आले साऱ्या गावात. मैदान आले नागेश शेडगेच्या मैदानाबाहेर जावा.
स्कोरबोर्ड वरती जाऊयात आपण. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 23 च्या घरामध्ये. स्वप्नगत सुरुवात केली नागेश शेडगेनं. सहजपणे आपण म्हणतो ना, स्वप्नांच्या पाठीमागे धावलो आणि मजवरती आघात झाला आणि स्वप्न पूर्ण केल्याशिवाय मैदान सोडणार नाही, हा माझ्या टीमशी अर्थात डीजे किंगशी संवाद झाला. आणि हा संवाद आपल्याला पाहायला मिळत अर्थातच या संघाचे संघ मालक विनोद दादा भनगे आणि महेश भनगे यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल वन मॅन आर्मी अर्थातच तेजस दादा जांभळे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतं. यांच्यातील द्वंद्व आपल्याला देखील पाहायला मिळेल. अक्षरशः पाहायला गेले तर चौकारांची भाषा बोलली जाते नागेश शेडगे यांच्या पाठ मधून. अद्यापही कमलेश भनगे आपल्याला पाहायला मिळालं नाही. त्यांनी एकही चेंडू असा फेस केला नाही. सर्वच्या सर्व धुरा आता नागेश शेडगेंनी स्वीकारली गेली. आता आल्या कमलेश भनगे सरांच्या माध्यमातून स्ट्राईक. परंतु आता आपण ओव्हरचा विचार केला तर पहिला चेंडू आता फेस करताना आपल्याला पाहायला मिळतील अर्थातच या कासपठारचा अभिमान कमलेश भनगे सर. तर पाहता आपण या व्यासपीठावरती आदरणीय व्यक्तिमत्व श्रीमान जी शरददादा भनगेंचं देखील आगमन झालंय. तसेच पाहता आपण विनोददादा भनगे यांचे मोठे बंधू आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील करूयात या सीपीएलच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा लोवर फुलटॉस होता, फक्त दिशा दिली, तिथे क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. म्हणजे कॅप्टन्सला माहित आहे अर्थातच समीर गोगावलेला माहित आहे की एक छोटासा बदलाव बडी कामयाबी का हिस्सा बन जाता है आणि छोटासा चेंजेस केला गेला. नागेश शेडगे त्याच पद्धतीचे फटके खेळत होता, त्यामुळे तिथे आकाश जाधवला तैनात करण्यात आलं आणि त्याची देखील दिनचर्या पणाला लागली गेली. एकंदरीत 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 च्या घरामध्ये धावसंख्या. तत्पूर्वी जाऊया आपण डीजेचे समुद्र संगीत. संघाचे यश जांभळे उभरत्या सितारा कर्णधार पद दिले. चला स्पीडअप ठेवायचा, आपण जास्त वेळ घ्यायचा नाही. टाइम्सला प्राधान्य दिले गेले. आमचे गुणलेखक तुषार कदम यांच्या माध्यमातून टाइम्स देखील लावला गेला आहे. त्यामुळे आता इथून पुढे सर्व सामने आपल्याला कव्हर देखील होताना पाहायला मिळते. अद्याप पाहतोय आपण पहिल्या जोडीला फेदण्याचं काम केलं नाही आणि पुन्हा एकदा गोलंदाजीवरती प्रचारण केले. डावखुरा गोलंदाज, तेच तर्रार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच सॅम गोगावले, अर्थातच समीर गोगावले आपल्याला पाहायला मिळतात. 12.50 च्या सरासरी धावसंख्या 2 षटकाच्या प्रतिघातमध्ये आपल्याला पाहायला मिळतं 25 च्या घरामध्ये. म्हणजे स्वप्नगत सुरुवात नागेश शेडगे आणि कमलेश भनगे यांच्या माध्यमातून झाली गेली. आता इथून पुढे कशी डावपेच असले आखले जातील. पुन्हा एकदा पाहतोय आपण लेग साइडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी ओळखलं गेलं की इस्टर्नच्या वरून चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळेल. गुटनाटेक सिक्सर देखील हा भूमिका घ्यायची होती कमलेश दादा यांना, परंतु कुठेतरी अद्याप चेंजूवरची पकड आपल्याला पाहायला मिळालं नाही आणि गोलंदाज फटाफट सॅम गोगावलेच्या माध्यमातून फिरकी चालवली गेली. स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. आता हे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल कमलेश भनगे विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतं समीर गोगावले. म्हणजे एका बाजूला गुरु तर दुसऱ्या बाजूला चेला. गुरु गुरु होत आहे, चेला चेला होत आहे, परंतु हे युद्ध कोण जिंकणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. फुल टॉस चेंडू, परंतु आता या क्षणाला पाहतोय आपण काय घडतंय. कमलेश भनगे यांच्या माध्यमातून फुलटॉस चेंडू सुटला गेला, म्हणजे कुठेतरी आपल्याला ते क्लास आणि बॅटिंग मधला क्लास पाहायला मिळाला नाही. एकंदरीत या चेंडूवरती एक धाव प्राप्त झाली गेली. स्ट्राईक रोटेट झाली. आता स्ट्राईक आली ती म्हणजे नागेश शेडगे आणि या नागेश शेडगेच्या माध्यमातून तब्बल 5 चौकार खेचण्यात आले. म्हणजे चांगली सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळते. सलामीर जोडे आपल्याला पाहायला मिळते. 26 च्या घरामध्ये धावसंख्या जाताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज सॅम गोगावले. अकोटाप्याचा चेंडू त्याला देखील धाडला गेला सीमा रेषा लगत. क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय परंतु सेमी जाईल. सीमा पार येतोय. तर पाहतो आपण सागर मोरे यांची बॅट हरवली आहे. ज्याच्या कोणाकडे बॅट असेल ना ती आपण आयोजक कमिटीकडे येऊन द्यायची आहे. सागर मोरे यांची बॅट हरवली गेली आहे, तर खेळाडू वृत्ती दाखवायची आहे आपण.
तर मैदानाच्या आतमध्ये जाऊयात आपण. नागेश शिर्केचा बोलबाला राहिला. छोटा तीर गावकरी गंभीर, छोटा पॅकेट बडा धमाका. एक गाव 11च्या फॉर्मॅट मध्ये पाहताय आपण. शिवतेज पारामे संघाच्या माध्यमातून ओपनर्सला येतात आणि आता देखील कमलेश दादा भनगे यांनी देखील त्यांच्यावरती विश्वास दाखवला. पुढचा चेंडू त्याच पद्धतीचा मारा करायचा होता, परंतु डायरेक्ट हिट होणार का? झाली असती तर अक्षरशः मैदान सोडावं लागलं असतं कमलेश भनगे यांना. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपल्याला लेझी क्रिकेट पाहायला मिळतंय. म्हणजे चेंडू आपल्यापर्यंत येण्याची वाट पाहू नका मित्रांनो. चेंडू पर्यंत मी कसा पोहोचेन त्याच्यावरती जास्त लक्ष देणं गरजेचं राहील. एक एक धाव महत्वाची आहे. परीक्षेचा अभ्यास करत असेल तर वर्ग मित्रांनो तुम्हाला पास होण्याचा अधिकार असतो आणि क्रिकेटमध्ये तुम्ही ज्या प्रकारची एक एक धाव वाचवाल ना आणि एक एक धाव बनवाल तर तुमच्याकडे देखील विजय मिळवण्याचा अधिकार असतो. परंतु आता एका बाजूने धावा बनवायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूने धावा रोखायच्या आहेत. एवढं नवीन नाही तर म्हटलं गेलं तर एक या जोडीला फोडणं गरजेचं राहील. असा कोणता गोलंदाज असणार त्याच्या माध्यमातून या जोडीला फोडलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहील. 31 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा झेल उडाला, आकाशामध्ये झेल होणं गरजेचं राहील. परंतु तिथं क्षेत्ररक्षक शेवटच्या मुवमेंटला पाहायला गेला आकाश जाधव यांच्या माध्यमातून झालेली चुकी. हा झेल किती महत्वाचा होता का? या कासपटा टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून कमलेश भनगे यांना ओळखलं जातं. आता तुम्हाला याच्यानंतर त्याचं प्रत्युत्तर नक्कीच मिळलं जाईल, कारण की पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्येवरती जाऊयात आपण. धावफल जाऊन बोलला तब्बल 33 च्या घरामध्ये. ओपनर जोडी सलामीर जोडी दोन शिलेदार अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. या डीजे किंग सांबरवाडी संघाचा बोलबाला आबाद ठेवताना पाहायला मिळतोय. अर्थात विनोददादा भनगे आणि महेश भनगे यांच्या मालकीचा संघ आणि त्यांचा विश्वास देखील सार्थ करताना पाहायला मिळतोय. चला जास्त आपण वेळ घेऊ नका, टाइम्स लावलं गेलं आहे. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. सॅम गोगावले टू कमलेश भनगे. अको डाब्याचा चेंडू त्याला देखील वाढला गेल्यास मागील बाजूस चेंडू जाते. पुन्हा एकदा जमिला गुदगुले 4 धावा. अक्षरशः पाहिले गेले तर धावफलकावरती जाऊयात आपण थेट. धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल 37 च्या घरामध्ये आणि त्यामध्ये विचार करायचा झाला तर नागेश शेडगे यांच्या बॅट मधून 7 चौकार आलेत. म्हणजे आता धोक्याची घंटा दाखवली गेली की काय, की जोपर्यंत मी आहे ना चला टाइम लावला गेलेला आहे. दादा टाइम्स देखील लावला. जर टाइम्सच्या वरती जर एखादा सेकंद मायक्रो सेकंद गेला तर नक्की पेनल्टी दिली जाईल, याची देखील दक्षता घेणे गरजेचं राहील. सामना पाहायला गेला तर आपण 4 वाजता स्टार्ट झाला गेला. म्हणजे तुम्हाला आता या 25 मिनिटांमध्ये 5 षटक कव्हर करायचे होते. विचार करायचा झाला तर त्याच पद्धतीने सामना आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतोय. टायमिंगला प्राधान्य दिले गेले जात आहे आणि त्या टायमिंगच्या नुसार 3 षटकांच्या पाठीमागे आपल्याला विचार करायचा झाला तर 37 धावा आणि कोणताही गडी गमावला नाही, ती म्हणजे डीजे किंग सामरवाडी या संघाच्या माध्यमातून. पाहता आजच्या दिवसासाठी पाहतोय खास आकर्षण प्रेक्षकांसाठी सायकल ठेवली गेली आहे आणि त्याचे कुपन्स आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच 123 कुपन आपल्याला पाहायला मिळतात. ज्या ज्या प्रेक्षकांना अजून कोणतेही कुपन फाडायचे असतील तर तुम्ही नक्कीच आमच्याशी प्रकाश दादा बादापुरे यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपलं नाव देखील नोंदवायचं आहे. म्हणजे आज लकी ड्रॉ कोणाच्या नावावरती जाणार हे संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला देखील पाहायला मिळेल. तर मॅच लावते पुन्हा एकदा सुरुवात. आपण इनिंग ब्रेक पाहायला गेला, पाण्याची मागणी केली गेली आणि आता पुन्हा एकदा जाऊया थेट मैदानाच्या दिशेने. तिथे गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण सूर्यकांत जी गोगावले आपल्याला पाहायला मिळतात. आता पाहता आपण समोर असलेला फलंदाज नागेश शेडगे आणि सूर्यकांत गोगावले एका टीमच्या माध्यमातून घेतात. परंतु आज
या क्षणाला खेळायचं आहे संघ मालकासाठी आणि त्याच्या टीम साठी. कोणत्या पद्धतीची गोलंदाजी राहणार, कोणत्या पद्धतीचे फटके खेळले जाणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. चला जास्त स्पीड घेऊ नका, टाइम लावला गेलेला आहे. पुन्हा एकदा पाहतो आपण जसं टॅप केला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल, मागील थर्डमॅनला बीट करताना चेंडू पाहायला मिळाला आणि तिथे पाहतो आपण फक्त आणि फक्त मिळेल एक धाव. धावफलकावरती जाऊयात आपण, धावफलक जाऊन पोहोचलं तर पहिलं 38 च्या घरामध्ये. म्हणजे आता तुम्हाला टायमिंग लावलं गेलेलं आहे. विनंती करतो दादा, विनंती करतो, जी टाइम्स दिला त्याच्या टायमिंगच्या एक वरती जरी मायक्रो सेकंद गेला तर आम्ही पॅनलाइज नक्कीच करणार आहोत. टायमिंग लावला गेलेला आहे. तुषार कदम यांच्या माध्यमातून गुणलेखन देखील केलं जातं. अकूट टप्प्याचा चेंडू, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, AK-47 डिस्काउंट षटकार. क्रिकेटर सारे दूर तर साऱ्याच्या मनात गेलंय घर, साऱ्याच्या मनात गेलंय घर, साऱ्याच्या मनात गेलंय घर. हा सातारा जिल्ह्याची शान पोरं, घराघरात क्रिकेटर. थँक्यू सो मच डीजे. षटकार आलाय बाहुबलीच्या बाड मधून आणि दिल्या मानवंदना ती म्हणजे समोरच्या गोलंदाज सूर्यकांत गोगावले यांना, की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला षटकार चौकार मारू शकतो, परंतु कमबॅक करू शकतो. सूर्यकांत गोगावले, फिरकीचा जादूगरी करावी लागेल. कोणत्या मेरिटवरती चेंडू हातायचा ते अगोदरच माइंडसेट करावा लागेल आणि फलंदाजाला ओळखून गोलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू पाहतोय आपण. जसा चेंडू पडला गेला, विचार करायचा झाला तर चेंडू खालीच राहिला गेला आणि चेंडू येतो डॉट स्वरूपातील. म्हणजे पहिला चेंडू पाहायला गेला आपण, राहिला गेला तो म्हणजे बॅट्समनच्या नावावरती आणि आताचा चेंडू पाहायला गेला तर सूर्यकांत गोगावले. म्हणजे दोनदा आपल्याला क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतंय, परंतु सरण्यासारखा रंग बदलणारा खेळ हा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज रंगला गेला या अनावले खिंड मैदानावरती. गणपती बाप्पांना वंदन सकाळच्या सत्रामध्ये केलं गेलं. तदनंतर मात्र आपण या महाराष्ट्राच्या आराध्य देवता श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि या दिमागदार सोहळ्याला देखील सुरुवात केली. ज्या स्पर्धेची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ती स्पर्धा थेट आजच्या पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू, टप्प्यात आला की कार्यक्रम केला. चेंडू जाईल सीमा रेषा पार, येतो षटकार. गणेश खिंडीच्या मैदानात बाजी मारणार सारे संघ, गणेश खिंडीच्या मैदानात आज खेळणार सारे संघ. 14 गाव प्रीमियर लीग, या सातारकरांची शान. Thank you so much, 14 गाव DJ. प्रीमियर लीग. अक्षरशः विचार करायचा दादल दुधामध्ये साखर पडली गेली. म्हणजे म्हणतात ना, आधीच कर्ज बाजार त्यात उसने शेजारी. अगोदरच पाहतो आपण धावफलक वाढलं जातं, फ्रीटचा इशारा, नो बॉल टाकला गेला, त्याच्यावरती षटकार आला. आता कोणता चेंडू टाकावा लागला, बचावा लागेल, वाचवावं लागेल, ती म्हणजे या सूर्यकांत गोगावलेला. सूर्यकांत गोगावलेच्या गोलंदाजीचा विचार करायचा, 2 षटकार कमलेश वनगे बाहुबली यांच्या माध्यमातून आले. आता या फ्री हिटच्या चेंडूवरती काय होणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. पुन्हा एकदा बेरीक कॅवन टाकलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या माध्यमातून दिनचर्या पणाला गेली. दुसरी धाव होणार नाही कारण की फेकी देखील आपल्याला सुरेख पाहायला मिळाली. जे शिलेदार बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे केलेत यश जांभळे, आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील क्षेत्ररक्षक यांच्या माध्यमातून देखील केली जाते. म्हणजे आता एकंदरीत धाब्याचा विचार करायचा झाला तर धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 52 च्या घरामध्ये. स्वप्नगत सुरुवात केली, संघ मालक देखील खुश असतील आणि ढगामध्ये देखील आनंदाचं वातावरण असेल. परंतु जम्याची बाजू आहे, अद्यापही विकेट गेलेली नाही. बॅटची इनर घेतली, मागील बाजू चेंडू गेलाय, परंतु आता आपण थर्डमॅनच्या खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला, त्याच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आता कुठेतरी सुटकेचा श्वास घेतला. ज्या ज्या क्षणाला षटकार येणार डगआउट मधून टाळ्या शिट्यांचा वर्षाव केला जाईल आणि ज्या ज्या क्षणाला विकेट येणार त्या त्या क्षणाला पाहतो तेजस 11 संघाच्या डगआउट मधून टाळ्या शिट्ट्या वाजवल्या जातील. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 53 च्या घरामध्ये. पाहतो आपण टाइम झाला गेलाय, 4:20 झालेत. पुन्हा एकदा पाहतो आपण चेंडू तटवला गेला, पाहतो लॉंगचा क्षेत्ररक्षक धावत पळत आला, तिथे त्याची दिनचर्या पणा लागला. तत्पूर्वी एका धाब्याचं रूपांतर
क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये गर्लफ्रेंडपणाला थारा नाही आणि तिथे 2 धावा देखील भाग मिल्खा भाग या परिस्थितीने एकवटल्या गेल्या. धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 55 च्या घरामध्ये पार्टनरशिप आपल्याला बिल्डअप होताना पाहायला मिळते आणि संघाचा देखील आपल्याला अर्धशतक देखील पाहायला मिळेल. 53 धावा आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला धावसंख्या 53 च्या घरामध्ये बिनबाद. तत्पूर्वी जाऊयात आपण डीजे यांच्या माध्यमातून. कमाल धमाल आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच पाहतोय रखरखत्या ऊन, या रखरखत्या उन्हामध्ये डीजे किंग सांबरवाडी संघाच्या माध्यमातून अफलातून फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न पडला असेल तेजस जांभळे यांच्यावरती की आता कोणत्या गोलंदाजाला प्राचारण केलं जाईल. प्रश्न पडला असेल यश जांभळे या कॅप्टन्स वरती की आता कोणत्या गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. मी तर म्हणे वेळ निघून गेली, वेळेवर चालायला शिकलं पाहिजे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आकाशजी वादापुरे. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता परंतु एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावे डायरेक्ट हिट, परंतु बाल बचावला गेला. परंतु वाईटचा इशारा आपल्याला पाहतोय म्हणजे वाईट +1 एकंदरीत 2 धावा पाहायला मिळतात. या 2 धावेने धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 57 च्या घरामध्ये. 57 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या सातारा जिल्ह्यातील नामांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप अर्थातच CPL 2024 पर्व क्रमांक 5 चा हा दैदिप्यमान 16 या 14 गावच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि तिचा पहिला दिवस आपल्याला अगदी थाटामाटात पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहतोय आपण पंच दोन्ही हात फैलवतात आणि व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. धावसंख्या पाहतोय एका धावेने उभारली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 58 च्या घरामध्ये. 50 विदाउट नो लॉस पाहायला मिळते. कमलेश वनगे आणि नागेश शेडगे ही जोडी आपल्याला भरात येताना पाहायला मिळते. उडवला चेंडू आकाशामध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आहे, स्वतः गोलंदाज करणार नाही चुकी. अखेरकार पाहता आपण हेच लाभलं गेलंय आणि पहिल्या विकेटचं होत आहे पतन. कमलेश वनगे एक विकेट गेली. अखेरकार सुटकेचा श्वास घेतला असेल. कुठेतरी पाहतो आपण आनंदाचं वातावरण निर्माण झालंय ते म्हणजे तेजस 11 या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. बाहुबली आपल्याला पाहायला मिळते. KCC संघाचा रोशन बादापुरे आपल्याला पाहायला मिळते. ज्या केसाठी त्याला ओळखलं जातं आता ती खेळी करावी लागेल. शेवटचे षटक आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आणि धावसंख्या पाहते आपण टॉपबॉल 58 च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू आकाश बादापुरे ऑफ स्टिकला लावलेला चेंडू, नो बॉलचा इशारा. म्हणजे पाहतोय आपण जखम मांडीला आणि इलाज शेंडीला आपल्याला पाहायला मिळते. फ्रीडचा इशारा. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. फ्रीडचा चेंडू, त्याला उडवण्याचा प्रयत्न परंतु पाहतोय आपण पुन्हा एकदा वाईट. दबाव पाहायला मिळते. आकाश बादापुरे आणि रोशन बादापुरे हे बंधूंचा बॅटल आपल्याला पाहायला मिळते. कदाचित पाहतो आपण आकाश बादापुरे यांनी दडपण घेतले की काय. फ्रीड कंटिन्युअसली चालू राहील आणि या फ्रीडचा फायदा कसा घेणार रोशन बादापुरे आपल्याला पाहायला मिळतील.
कमलेश बनगेंनी कान मंत्र दिला की बाबा राहिलेल्या चेंडूमध्ये तुला षटकार चौकार मारावेच लागतील एवढं धावगती चालू ठेवावीच लागेल. पुन्हा एकदा पाहता कोटप्पाचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न समोरच्या बाजू तिथे पाहता क्षेत्ररक्षक आहे त्याच्या माध्यमातून सूर्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आणि तब्बल या चेंडूवरती 2 धावा या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल पाहतोय आपण धावल का वरती 62 च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नागेश शेडगे स्ट्राईकला पाहायला मिळत नाहीत आपल्याला अद्याप पाहतो आता आपण विचार करायचा झाला तर एक हाती किल्ला लढवला गेला आणि त्याला साथ दिली कमलेश बनगेंनी. पुन्हा एकदा डान्सिंग द ग्राउंड स्वीट साऊंड ऑफ द बॅट चेंडू सीमा रेषा पार येतोय षटकार ढकलीचे या स्पर्धेतील पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच संघ आपल्याला पाहायला मिळतोय डीजे किंग यांच्या माध्यमातून 68 धावा. अजून देखील चेंडू बाकी आहेत मागील बाजू चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळते परंतु 30 यार्ड मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये घर फिरलं की घराचे वासे फिरतात आणि ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आकाश बादापूर यांच्या माध्यमातून खर्चीला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये शेवटचं षटक म्हटलं गेलं की हाणामारीचे षटक शेवटचं षटक म्हटलं गेलं की रिमटा रेमटीचे षटक आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 70 च्या घरामध्ये 3 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत म्हणजे आता धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकरला फलंदाज नागेश शेडगे पाहायला मिळते. बहरात आलाय लहरात आलाय त्याने आपली चमक धमक दाखवली गेली. आकाश बादापूर यांना पुन्हा एकदा 3 चेंडू चांगले फेकावे लागतील सोनेरी चेंडू फेकावे लागतील. पुन्हा एकदा तो सज्ज आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू समोरच्या बाजूला परंतु तिथे क्षेत्ररक्षण आहे केलं जाते सूर्य क्षेत्ररक्षण आणि बाद आपण एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये सुखकर 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 72 च्या घरामध्ये. आता दुसऱ्या सत्रामध्ये घाम फोडावा लागेल दुसऱ्या सत्रामध्ये मेहनत करावी लागेल आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपला क्लास दाखवावा लागेल बॅटिंग करताना तेजस इलेव्हन या संघाला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या पूर्वार्धातील. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू धाडला गेला सीमा रेषा बाहेर येतो षटकार नागेश शेडगे ऑन फायर. आज खेळणार सारे संघ 14 गाव प्रीमियर लीग या सातारकरांची शान 14 गाव प्रीमियर लीग आज पठारचा अभिमान 14 गाव. थँक यू सो मच. वैयक्तिक विचार करायचा झाला तर 18 चेंडू मध्ये 36 धावेवरती सलामीर आलेला नागेश शेडगे आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. त्याचा बॅट मधून 7 चौकाराने षटकार आलाय. शेवटचा चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू व्हेरिएशन दाखवला गेला आणि फलंदाजाला देखील बीट करताना पाहायला मिळेल. एकंदरीत विचार करायचा झाला तर धावसंख्या पहिल्या पूर्वार्धानंतर जाऊन पोहोचते तब्बल डीजे किंग या संघाची 79 आणि 80 धावाचा लक्ष ठेवला असेल तर म्हणजे तेजस इलेव्हन या संघासमोर. तत्पूर्वी जाऊन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. यानंतरची मॅच साईराज इलेव्हन बनाम आपल्याला संघ पाहायला मिळेल. अर्थातच समोर यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल मोठी मॅच. एका बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळेल अर्थातच साईराज इलेव्हन ज्या संघाने एक सामना गमावला दुसऱ्या बाजूला शिवपेटेश्वर इलेव्हन या संघ आपल्याला पाहायला मिळतील. तत्पूर्वी जाऊयात आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या मंचावरती उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील ज्यांच्या माध्यमातून या क्षणाचा टॉस केला जाईल. शरद दादा बनगे यांच्या शुभ हस्ते नक्की टॉस केला जाईल.
तर चला दोन्ही संघाच्या मी कर्णधारांना विनंती करतो की आपण कोणत्याही क्षणाचा विलंब न करता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आपल्याला टॉस केला जाईल. चला साईराज 11 राकेश गाडगे आपण या. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळेल शिव पेटेश्वर 11 अजित. चला या लवकरात आपण टॉस केला जाईल. प्रमुख मान्यवर शरद दादा बनगे आपणास विनंती करतो. चला कॅमेरामॅन विनंती करतो साई देवरे सज्ज आहेत. चला दोन्ही संघाचे कर्णधार या ना आपण जास्त वेळ का घेताय. साईराज 11 संघाचे कर्णधार चला अजित दादा आपण या. चला साईराज 11 संघाचे कर्णधार आम्ही जास्त वेळ घेणार नाही. तर आपण कॅप्टन्स देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर आपण त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. साहेबांच्या शुभ हस्ते कोणता कॉल कॉल करणार. साईराज 11 संघ कॉल करेल. छापा असा कॉल केलाय आणि टॉस जिंकला गेलाय तो म्हणजे काटा आलाय. अर्थातच टॉस जिंकलाय तो म्हणजे शिव पेटेश्वर 11 संघाने. प्रथमतः आपला निर्णय काय असेल. बॅटिंग घेऊन आम्ही खेळू यावेळी. नक्कीच पाहतो पहिली मॅच खेळली गेली तर पाहतो आपण लॉस झाली मॅच. दोन्ही संघाचा विचार केला तर एक पहिला सामना हरला गेला. आता या सामन्यामध्ये दोघांना एक सामना जिंकणे गरजेचं राहील. असा कोणत्या फलंदाजावरती विश्वास असेल जी चांगली धावगती उभारतील. प्लेयर्स तर सर्वच चांगले आहेत. अमित खूप चांगला खेळला. प्रकाश आहे, निलेश आहे आणि एक दोन चेंजेस करणार आहेत प्लेयर. एक अनोखा प्रश्न असेल खऱ्या अर्थानं पाहायला गेलं आपले संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात अंकुशदादा मोरे हे पाहायला मिळतात. त्यांचा स्वभाव कसा आहे त्यांच्याबद्दल 2 शब्द. त्यांचा स्वभावाबद्दल बोललं तर मागील वर्षी मी पण त्यांच्यामध्ये चॉईस प्लेअर होतो. खूप शांत आणि खूप संयमी आणि खूप चांगले स्पॉन्सर आहेत. का की त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. प्रत्येक वेळी सपोर्ट करत असतात की तुम्ही फक्त ओके खेळा, हारजीत होत राहते. तर पाहतो आपण टॉस गमावला सागर दादा. तर प्रथमतः जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता. आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षणच केलं असतं. म्हणजे मनासारखं झालंय दुधात साखर पडले गेले. आता क्षेत्ररक्षण करायचंय. समोरच्या संघाने देखील एक सामना हरलाय तुम्ही देखील हरलाय. आता इथे तुम्हाला एक पाऊल विजयाचा टाकावा लागेल आणि CPL चा पहिला सामना जिंकावा लागेल. असे कोणते गोलंदाज असतील ते कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील. असे आमच्याकडे 4-5 गोलंदाज आहेत. आम्ही त्यांना कमीत कमी धावसंख्यापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तर जाऊयात आपण दोन्ही संघांना देऊयात बेस्ट ऑफ लक. शो द गुड गेम. तर पाहतो आपण प्रमुख मान्यवर यांना पाहतो आपण विनंती करतो की आजची स्पर्धा पाहतो मान्यवर शिवाय अधुरी आहे. तर या स्पर्धेची तुम्ही कशा प्रकारे एन्जॉय करता. खूप छान वाटलं मला इथं आल्यानंतर आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक. तर पाहिले आपण कमी बोललेत परंतु 2 शब्द बोलले गेलेत. अक्षरशः पाहता आपण टॉस पाहायला गेला. अर्थात शिवपेटेश्वर 11 जिंकला गेला टॉस आणि आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी. तर पाहतो आपण एक भलं मोठं लक्ष ठेवलं गेलंय डीजे किंग या संघानं. अर्थात पाहतो ते जे 11 या संघासमोर. तर पाहतो आपण सलामीर जोडी इन मध्ये आपल्याला पाहत आहे सॅम काबले. पहिला चेंडू पाहतो आपण गोलंदाजी मार्कर कमलेश भनगे यांचा व्हाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो पंचांच्या माध्यमातून. सुरुवात झाली गेली तर पाहतो आपण शरददादा भनगे या व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान केला जाईल. अमोल दादा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चला कॅमेरामॅन आपण फोकस करायचा आहे. साई आपण फोकस करा. मान्यवरांच्या शुभ हस्ते पाहतो आपण सत्कार केला जात आहे. एक आगळी वेगळी परंपरा आपल्याला पाहायला मिळते. भारताची संस्कृती जपली जाते. वेलकम टू CPL चषक. तुम्ही आलात या स्पर्धेची शोभा वाढली. तुम्ही आलात या स्पर्धेला 4 चांद लागले गेले. तुम्ही आलात या व्यासपीठाचं वजन वाढलं गेलं. जाता आपण थेट दिसते टोटल उभरायचा आहे तो म्हणजे 80 धावाचा लक्ष गाठायचा आहे. म्हणजे आता तुम्हाला स्वप्नात चालणार नाही. स्वप्न बघावं लागणार नाही. त्या स्वप्नामध्ये सत्यात उतरावं लागेल आणि अशी जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. समीर गोगावले आणि दुसऱ्या बाजूला सागर जांभळे ही जोडी पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहता आपण बॅकफुटला जाऊन पंच मारण्याचा प्रयत्न. पुष्कर खुशराव ही भूमिका साकारली होती परंतु सॅम गोगावले या क्षणाला काय करतात
काय करतात त्या क्षणाला हा देखील प्रश्न विचारला जाईल. 80 धावाचा भलं मोठं डोंगर आहे आणि पावलेच्या षटकामध्ये जर तुम्ही अशी फलंदाजी करत असाल तर नक्कीच ते तुमच्यावरती दबाव आणि दडपण जाणवणार. तेव्हा आता अद्याप फक्त एक धावेने सुरुवात झाली. 80 धावापर्यंत जाऊन पोहोचायचं आहे. आता कोणते गणिमी काव्य केले जातील, सहजरित्या हा सामना जिंकला जाईल का आता आपला कमबॅक केला जाईल. आखो टप्प्याचा चेंडू, परंतु ट्रॅप रचला गेलाय आणि त्या ट्रॅप मध्ये अडकवला गेला तो म्हणजे सॅम गोगावले जातोय परतीच्या दिशेने तंबूच्या असलेला टॉक्टीचे. क्रिकेटर सारे धुरंधर साऱ्यांच्या मनात गेलंय घर साऱ्यांच्या मनात गेलंय घर साऱ्यांच्या मनात गेलंय घर हा सातारा जिल्ह्याची शान पोरं घराघरात क्रिकेटर घराघरात क्रिकेटर घराघरात क्रिकेटर माझी मारणार सारे संघ गणेशखिंडीच्या मैदानात माझी मारणार सारे संघ. थँक्यू सो मच डीजे. तर आता आपण पहिला बॅक थ्रो मिळवून दिला गेलाय. पहिल्या जोडीला फोडण्याचं काम केले कमलेश बनगे यांच्या माध्यमातून. विचार करायचा झाला तर सॅम गोगावले साठी ट्रॅप रचला गेला होता. नवीन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धीम्या गतीने चेंडू हाताळण्यात आला आणि तो कुठेतरी वाऱ्याच्या वेगावरती स्वार होताना पाहायला मिळाला नाही आणि श्रीरक्षक पाहायला मिळाला. अर्थातच क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून सूर्यरेख पाहायला मिळाला. नवीन बॅट्समॅन इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अजित अंधारे आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॅटची नारेज घेतली गेली की काय, पंचांकडे दाद मागितली जाईल, दाद उचलली जाईल का? कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये डीजे किंग यांच्या माध्यमातून. आता दोन्ही पंच एकमेकाशी संवाद सांगतील आणि त्याच्यानंतर योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. मैदानामध्ये नक्कीच पाहता आपण शांत वातावरण पाहायला मिळते. जल्लोष पाहायला मिळाला डीजे किंग्स या संघाचा. अजित अंधारे आपल्याला पाहायला मिळतात. चला जास्त वेळ घेऊ नका. जो निर्णय असेल तो आमच्या समेत जोडला जाईल. पंच आपणाला विनंती करतो की आपला जो निर्णय असेल तो आपण योग्य तो निर्णय द्यायचा आहे. चला टाइम लावला आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम्स आपण देखील टाइम घ्यायचा नाहीये. तर पाहतो आपण पंचांचा बोट जाईल आकाशाकडे आणि परतीचा इशारा दिलाय तो म्हणजे अजित अंधारेला. दुसरा लागोपाठचा धक्का लागतोय. एक आया तो दुसरा देखील चला गया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि नवीन बॅटर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते संघाचा कॅप्टन अर्थात जीएस जांभळे आपल्याला देखील पाहायला मिळतात. भलं मोठं आव्हान या आव्हानाला खिंडार पाडताना काम केलंय ते म्हणजे गोलंदाज कमलेश दादा बनगे. आम्ही सातत्याने म्हणतो कमलेश दादा बनगे ज्या ज्या वेळेस बॅटिंग साठी येतात, गोलंदाजीसाठी येतात, तेव्हा आम्ही त्यांच्या माध्यमातून स्लोगन नक्कीच म्हणत असतो, ज्याच्या फलंदाजीचा कोणीच करत नाही नाद, अरे वंडर बॉय समरवाडी कमलेश बनगेचा आहे वेगास थाट. तर पाहतो आपण प्रमुख मान्यवर नितीन दादा भोसले आणि त्यांच्या समेत पाहतो आपण बापू मनगे, शंकर बनगे. दादांना विनंती करतो की आपण आला असेल तर या व्यासपीठावरती या आणि या व्यासपीठाची आणि आयोजनाची शोभा वाढवा. मैदानाच्या आतमध्ये पाहता आपण 7:30 लागली गेली की काय. खऱ्या अर्थानं पाहतो आपण एक विकेटचं पतन झालं, त्याच्यानंतरचा अजित अंधारे आला, त्याला थांबायचं होतं परंतु ते देखील थांबताना पाहायला मिळालं नाही. भलं मोठं आव्हान आहे, म्हणजे तुम्हाला पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल आणि एक हाती सामना जिंकावा लागेल. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. अंधाधुंद फटका खेळण्याचा कारण आपल्याला पाहायला मिळते आणि पाहतोय पंचांच्या माध्यमातून कोणता इशारा आलाय. नो बॉलचा इशारा पाहायला मिळता. अक्षरशः पाहता आपण कमलेश बनगे दादांनी ओव्हर स्टेपिंग केली की काय आणि त्याचा पडताळणी केली गेली आणि नो बॉलचा इशारा, म्हणजे आता याच्यावरती मोठा प्रहार करावा लागेल जांभळे यांना. कॅप्टन साहेब तेजस दादांनी तुझ्यावरती दाखवलेला विश्वास
आणि एवढं तुझ्या टीम्सने तुझ्यावरती दाखवलेला विश्वास पुन्हा एकदा तुम्हाला सार्थक करावा लागेल. 80 धावाचा भला मोठा आव्हान चेस करताना पाहतोय आपण 2 धक्के दिले गेलेत. आता सागर जांभळे आणि यश जांभळे ही जोडी पाहायला मिळते. फ्रीडचा चेंडू त्याला फक्त दिशा दिली, टॅप केला आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय चौकार ढकटीच आहे. भाऊ हाय सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, भाऊचं कार्य हायचं बरं, भाऊचं कार्य हायचं बरं, भाऊचं कार्य हायचं. साथीला विधाता मात्र हाय खंबीर, भावीनगर सेवक एक नंबर, भावीनगर सेवक एक नंबर, भावीनगर सेवक एक नंबर. आता कमाचे नाम आय आहे पॉप, जगाला साऱ्या धावलाय. कमाचे नाम आय आहे पॉप, जगाला साऱ्या धावलाय. शिवाजी दामले दादानी मार्केट सारा लवलाय. आमचं तेजस शिवाजी दामले दादानी मार्केट सारा लवलाय. थँक्यू सो मच डीजे. पाहतोय आपण संगीत ऐकले गेले तेजस दादा यांच्या माध्यमातून. पाहतोय आपल्याला संगीत आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं जे संगीत केलं गेलं त्याच माध्यमातून अक्षरशः पाहायला गेलं चढ हाताचं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. जसा दिलाचा तसा देहाचा राजा माणूस आपल्याला पाहायला मिळते तेजस शिवाजी जांभळे. तर जाता आपण मॅचच्या दिशेने, तिथे पाहता आपण दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना पाहतोय पुढचा चेंडू आखो टप्प्याचा चेंडू होता, परंतु वाईटचा इशारा. नक्कीच पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋषिकेशला प्राधान्य दिले गेलंय. आता ऋषिकेश कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करणार. पहिला चेंडू त्यांचा वाईटचा इशारा पाहायला मिळाला. अक्षरशः धावसंख्या जाऊन पोलीस 7. 80 धावाचा भला मोठं लक्ष्याचा चिरफाड करताना फक्त पावलेच्या षटकामध्ये 7 धावा, म्हणजे कुठेतरी तुमचा प्रॅक्टिस सेशन कमी पडला गेलाय. चला लकी ड्रॉ साठी आपण कुपन्स घ्यायचे आहेत. प्रकाश दादा बादापूर यांच्याशी आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि 151 131 कुपन आतापर्यंत पाहतोय आपण प्रेक्षकांनी त्यांच्या माध्यमातून प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू पाहतो आपण ऑफस्टिकच्या समेत सोडून दिला गेला आणि पंचांनी पाहतो आपण हाताळला गेला. योग्य पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. ऋषिकेश गोगावले आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या मार्क वरती डावखोरे हाताचा गोलंदाज. आता सर्व काही करायचं असेल तर पाहतोय आपण फलंदाज सागर जांभळे यांना करावं लागेल. आपल्याकडे असलेला अनुभव आता इथे पणाला लावावा लागेल. अको टप्प्याचा चेंडू होता, जसा चेंडू पडला गेला पाहता चेंडूने उसळी घेतली गेली आणि पाहता आपण एसटी रक्षक कमलेश भनगे यांच्या माध्यमातून चेंडू कॅरी करण्यात आला गेला. ही मॅच आपल्याला त्या पद्धतीची मॅच पाहायला मिळत नाही, कारण की प्रथमतः फलंदाजी करत असताना नागेश शेडगे आणि कमलेश भनगे या जोडीनं स्वप्नगत सुरुवात केली आणि त्याच्यानंतर रोशन वादापुरे आले. त्याच्या बॅट मधून देखील आपल्याला धावा पाहताना मिळाल्या. पुढचा चेंडू विरकावलाय, तिथे क्षेत्ररक्षक केली चुकी पाहतोय आपण. आता इथे चुकीला माफी नाही आणि येतोय संघर्षमय षटकार ढकलीचे. थँक्यू सो मच डीजे. चौकार आला गेला, कॅच सोडला गेला. मित्र म्हणे कोणाचा कॅच सोडला तर पाहतो आपण या व्यासपीठावरती आपल्याला प्रमुख उपस्थिती लाभली गेली. पाहतो आपण जगन्नाथजी वादापुरे साहेबांचं देखील आगमन झालंय. साहेबांना विनंती करतो की या स्टेजवरती या आणि हा आयोजनाची शोभा वाढवा. वेलकम वेलकम CPL 2024 पर्व क्रमांक 5 मध्ये आपले सहर्ष हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा पाहतो आपण मिस फील्ड होताना आपल्याला पाहायला मिळते आणि मिस फील्डचा दुसरा अर्थातच पाहतोय 2 धावा. एकंदरीत धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 13च्या घरामध्ये 2 मोठे धक्के दिलेत, ते म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या टीम्सने अर्थातच डीजे किंग या संघाने. आता स्वप्नांच्या पाठीमागे धावावं लागणार आहे. ते स्वप्न असेल ते म्हणजे विजयाचं एक पाऊल टाकणार का, तो म्हणजे तेजस 11 संघ. पुढचा चेंडू पाहता आपण चेंडूला स्लॅश केले, दिशा दिले, तिथे झेल उडाला, परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला गेला. तिथे पाहतो क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय आणि एका धावेचं रूपांतर सहजरित्या अगदी पाहतोय आपण कासवाच्या गतीने
2 धावा पूर्ण करण्यात आल्या. धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 15च्या घरामध्ये. आता पाता पे बिना हवा से फूल क्या खिले, जब तक बारिश ना हो और इक्के दुक्के से क्या टीम जीत पाएगी तेजस 11 संघ, जब तक छक्के चौके की बारिश ना हो. तर पाऊस पडावा लागेल आणि तो पाऊस पडताना पाहायला मिळते. फटका आला तिथे क्षेत्ररक्षक फंबलिंग होताना पाहायला मिळते. आणि शेवटच्या मुमेंटला पाहता आपण पुन्हा एकदा झेल केला धरणीला दान. म्हणजे वारंवार चुका 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 होताना पाहायला मिळते. चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही. 2 झेल सोडण्यात आले. कोणाचे? सागर जांभळे. जर काय सागर जांभळेने येणाऱ्या षटकामध्ये प्रतिघात केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा भुगतान भोगावा लागेल. तत्पूर्वी जाऊन आपण ऐकूयात या CPL 2024 पर्व क्रमांक 5 सुंदर संगीत. चौकर षटकार उडू दिया बळत, चौकर षटकार उडू दिया बळत. आज खेळणार सारे संघ, 14 गाव प्रीमियर लीग. खेळ सातारकरांची शान, 14 गाव प्रीमियर लीग. आज पठारचा अभिमान, 14 गाव प्रीमियर लीग. सुमधुर संगीत आपल्याला पाहायला मिळते या कास पठार विभागाचं. अर्थातच भारतीय संगीतानं अक्षरशः पाहायला गेले तर लाखो मनांची लाखो दिलांचे धडकन बनलं गेलं ते संगीत आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू पाहता लोअर फुलटा समोरच्या बाजूला, तिथे क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू जाईल पुन्हा एकदा मनमान सोडतर मिळतील 4 4 4 4 धावा. नगरसेवका दादा पाठीशी त्याच्या सदा पाठीशी त्याच्या अहो पुरात करती दिलेला वादा काम तो त्याचा नसतोय साधा, काम तो त्याचा नसतोय. एक ब्रिगेडला आधारस्तंभ वाढीचा असतो तो गावलाय. एक ब्रिगेड. थँक्यू सो मच डीजे पाहतो आपण. अर्थातच चौकाराला यश जांभळे आणि सागर जांभळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता तुम्हाला इथं करावं लागेल, प्रयत्न करावा लागेल. नशिबावरती चालून थांबणार नाही. पुन्हा एकदा पाहता आपण जाईल चेंडू सीमा रेषा पार, येतोय चौकार. आधारस्तंभ वाढीचा असतो तो गावलाय. आमच्या तेजस शिवाजी जांभळे दादानी मार्केट सारा हलवलाय. आमच्या तेजस शिवाजी जांभळे दादानी मार्केट सारा हलवलाय. मार्केट सारा हलवलाय दादा. थँक्यू सो मच डीजे. बॅक टू बॅक 2 चौकार आले यश जांभळे यांच्या बॅट मधून. आता कुठेतरी पाहतोय आपण जी गाडी आपल्याला फर्स्ट गिअर वरती पाहायला मिळत होती, आता त्या गाडी टॉप गिअर वरती चालवताना पाहायला मिळते. अर्थातच गाडी मालक आपल्याला पाहायला मिळतो ड्रायव्हर यश जांभळे. डेस्टिनेशन 80 धावाचं लक्ष. पुन्हा एकदा परंतु पाहतोय चेंडू खालीच राहिला गेला. व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कर पाहतोय आपण तिसरं षटक घेऊन आला. अर्थातच वैयक्तिक कोट्यातील दुसरं कमलेश दादा बनगे यांच्यावरती केले आक्रमण आणि त्याचा प्रेशर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यश जांभळेने हात खोललेत आणि इशारा केलाय की जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत करू शकतो. आय कॅन डू इट, मी करू शकतो. पुन्हा एकदा पाहता आपण स्लोवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. अपील केली होती परंतु उत्साह आपल्याला पाहायला मिळाला, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. एकंदरीत धावसंख्येचा विचार करायचा झाला तर धावसंख्या आपल्याला 26 च्या घरामध्ये पाहायला मिळते. 2 बाद 26. आता कुठेतरी सुरुवात करताना पाहायला मिळते. आता फक्त आणि फक्त षटकार चौकार मारावे लागतील. तिसरी ओव्हर मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहतोय लगातारचा दुसरा चेंडू देखील डॉट येतोय. म्हणजे आता कमबॅक करताना आपल्याला कमलेश दादा बनगे पाहायला मिळतात. जरूर 2 चौकार आले पहिल्या 2 चेंडूवरती, त्याच्यानंतरच्या 2 चेंडू डॉट. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली 26 च्या घरामध्ये.
पुन्हा एकदा चेंडू उडवला आकाशामध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आहे तो करणार, केली गेली चुकी आणि सोडला गेला झेल. जर का धावा कमी आल्या असता तर नक्की तुम्हाला 2 शब्द नक्कीच ऐकवले झाले असते, परंतु धावा 80 आहेत, परंतु हलक्यात घेऊन चालणार नाही तेजस 11 या संघाला. दादांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि ती खेळी देखील करावी लागेल. झेल सोडला गेला. एकंदरीत विचार करायचा झाला तर या सामन्यामध्ये आपल्याला लेझी क्रिकेट पाहायला मिळते. 3 झेल सोडले गेले तर क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात डीजे किंग संघाच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 27च्या घरामध्ये. आता सागर जांभळेला देखील हात खोलावे लागतील, आपल्यातील असलेली गुणवत्ता सादर करावी लागेल. परंतु पाहते आपण वाईटचा इशारा पाहते आपण. वाईट धावसंख्या 28च्या घरामध्ये. सागर जांभळेला आता एका दोन धाब्यावरती समाधान मानावं लागणार नाही, फक्त पाऊस पाडायला लागेल तो म्हणजे धावांचा षटकार चौकार मारावे लागतील आणि आपल्या डगआउट मध्ये जे दुःखाचं वातावरण आहे त्याला आनंदामध्ये स्वीकारावं लागेल. आणि तो फटका आलाय, स्विच साऊंड द बॅट, चेंडू जाईल सीमा रेषेवर. पावरफुल ते सारे जण, पावरफुल ते सारे जण, पावरफुल ते सारे जण. त्याचा नाद नाही करायचा खेळान, गाजवून ठेवती सारा मैदान, ठेवती सारा मैदान, गाजवून ठेवती सारा मैदान. कमलपुरे गावान दादाला मान, दाराला कायम ठेवलाय. कमलपुरे गावान दादाला मान, दाराला कायम ठेवलाय. आमचं तेज शिवाजी दादा मार्केट सारा हलवलाय. आमचं तेज शिवाजी दादानी मार्केट सारा हलवलाय. मार्केट सारा हलवलाय दादानी, मार्केट सारा हलवलाय. मार्केट सारा हलवलाय दादानी, मार्केट सारा हलवलाय. गाव शहर गेलं किती मारले त्यानं बिल. तर या वेळामध्ये आपण प्रमुख मान्यवरांचा या व्यासपीठावरती सन्मान करणार आहोत, सत्कार करणार आहोत. अर्थातच पाहतो आपण जगन्नाथजी बादापुरे साहेबांचा या व्यासपीठावरती आपण सन्मान करणार आहोत. तर विनंती करतो आपण कमिटीला की नक्कीच साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा. नितीन भोसले साहेबांच्या माध्यमातून नक्कीच या साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. तर विनंती करतो माईची उपदार शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून या ग्रामस्थांचा या व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. चला कॅमेरामॅन विनंती करतो धावफलकावरती जाऊया. धावफलक जाऊन बोलले तब्बल 34च्या घरामध्ये. 12 चेंडू 46 धाब्याची आवश्यकता. पाहतो आपण या व्यासपीठावरती ग्रामस्थ मंडळ अंबानी जगन्नाथ दादांचे नक्कीच या व्यासपीठावरती स्वागत केले जाईल. खऱ्या अर्थानं ग्रामस्थांची उपस्थिती प्रेरणादायी ठरते गेली, कारण की या 14 गावचं क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गावातील एक ग्रामस्थ येऊन या स्पर्धेची शोभा वाढवतात. त्यांचे देखील करूयात आपण हार्दिक 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 शब्द समूहाने स्वागत. आणि जातो थेट आपण मॅचच्या दिशेने. 12-46 समीकरण. आता विचार करायचा झाला तर प्रत्येक षटकामागे तुम्हाला 23 धावा कुटाव्याच लागतील आणि मॅचला आपल्या खिशामध्ये घालावं लागेल. ती किम्या करताना पाहायला मिळेल का या जांभळ मुरे संघाचे दोन्ही खेळाडू यश आणि आपल्याला पाहायला मिळते सागर दादा जांभळी. मत भूल हो तब तक वार जब तक तेरी जवानी है और यश जांभळे नाम की सारी दुनिया दीवानी. आता ते करावं लागेल. तसेच पाहता आपण या व्यासपीठावरती नितीन दादा भोसले यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जाईल. प्रकाश दादा बादापुरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. पहिला चेंडू पाहता आपण दिशेपासून भरकडला गेला. गोलंदाज नितीन नायरे आपल्याला पाहायला मिळतात. वाईटचा इशारा अंपायरच्या माध्यमातून देण्यात आला. एकंदरीत विचार करायचा झाला तर देवकल टीमच्या माध्यमातून मिलन करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यावरती जबाबदारी दिली गेली ती म्हणजे कर्णधार कमलेश दादा बनगे यांच्या माध्यमातून. 35च्या घरामध्ये धावसंख्या पाहायला मिळते. आता 12 चेंडू 45 धावा. का होणार नाहीत, होईला हरकत नाही, करावं लागेल आणि पुन्हा एकदा आपल्या खिशामध्ये
पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. अक्षरशः पाहतोय खोदू मारण्याचा प्रयत्न होता. खोलपतीचा चेंडू रनआउटचा धोका. बाल बाल बचावला गेला. आता टायमिंग देखील आम्ही तुमच्या समोर जोडला जाईल. अर्थातच पाहतोय आपण टायमिंग झालं गेलंय 16 वाजून अर्थातच 4:55 सामना आपण 4:35 सुरू झाला. आता 55 झाले आहेत. म्हणजे एकंदरीत आपले 20 मिनिटं कव्हर झाले आहेत. आता राहिले असतील तुमच्याकडे 5 मिनिटं. तर पाहता आपण वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत विचार करायचा झाला तर 64 षटक मार्काचं असताना आपल्याला पाहायला मिळते आणि 3 षटकाच्या पाठीमागे तुम्ही 20 मिनिटं घालवली गेलीत. म्हणजे आता 5 मिनिटं तुमच्यामध्ये आहेत. या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक पूर्ण करायचे आहेत. अन्यथा तुम्हाला पॅनल्टीजला सामोरं जावं लागेल. टायमिंग लावला गेला आहे. जर का एखादा मायक्रोसेकंद वरती गेला तर नक्कीच तुम्हाला पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये ते धावा द्याव्या लागतील. पुढचा चेंडू अक्षरशः विचार करायचा झाला तर वाईटचा इशारा सातत्याने पाहतो आपण. वाईट 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 चेंडू फेकले जातात. हातातून जणू काही चेंडू सुटला जातोय आणि धाव संख्या जाऊन बोलतो तब्बल 38 च्या घरामध्ये. तुषार कदम आपल्याला एकयू गावातून बिलॉंग करताना पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून सुवर्ण हस्ताक्षरामध्ये हे गुणलेखन केलं जात आहे. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. नीती नाही रे. पुन्हा एकदा पाहतोय आपण काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. ज्याचा पडतंय टक्कल त्याला मोकाट अक्कल. ती अक्कल आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजच्या माध्यमातून. सातत्याने पाहतो आपण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. राऊंड दी विकेट टाकत आला तेव्हा वाईट पडत होते. आता राईट मोर द विकेट आला आणि तेव्हा देखील आपल्याला वाईट 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 पाहायला मिळतात. धावसंख्या 39 च्या घरामध्ये. पहिला चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. त्याच्यानंतर हा दुसरा चेंडू स्लॅश केला आहे. तिथे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक धावत पळत आला. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये नाही करणार. यश जांभळेंनी आपल्यावरती विश्वास दाखवलाय. आता फटकेबाजी करावी लागेल, आठवावं लागेल आणि सांगावं लागेल हे मैदान माझं आहे. इथे आलेले प्रेक्षक फक्त आणि फक्त माझा खेळ पाहण्यासाठी आले आणि करावं लागेल आणि द्यावं लागेल सीमारेषेला दर्शन. हवाई सफर करावा लागेल. चेंडू आणि सीमारेषा, चेंडू आणि पार्किंग प्लॉट आणि चेंडू आणि मान्यवरांना मानमना देणार षटकार आणि जवकार मारावेच लागतील. अन्यथा तुम्ही सामना गमवून बसू शकता. पुढचा चेंडू नीती नायरे आपल्याला पाहायला मिळतात. आला स्लॉट मध्ये त्याला धाडले गेले. पाहतोय लॉंगचा क्षेत्ररक्षक धावत पळत आला. तिथे पाहतोय स्क्वेअर लेग वरून सूर्य फेकी करण्यात आली. एक एक धावा पाहतोय आपण मैदानावरती जोडल्या जातात. 80 धावाचा लक्ष्य भला मोठा डोंगर आहे. षटकार चौकार मारावेच लागतील. अन्यथा तुम्हाला पराभव हा शब्द तुमच्या उराशी बाळगून खेळ करावा लागेल. मी तर म्हणेन कुठेतरी सामना सोडला की काय या जोडीने. अद्याप मोठा फटका आला नाही या 4थ्या षटकामध्ये. आता पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता. त्याला धाडलं गेलं. सीमारेषेचं दिलंय दर्शन आणि येतोय षटकार. मानलंय त्यानं मिळवलाय गाव शहर मे इलाके में. मानलंय त्यानं मिळवलाय. अरे आमच्या तेजस शिवाजी दामले दादानी मार्केट सारा हलवलाय. आमच्या तेजस शिवाजी दामले दादानी मार्केट सारा हलवलाय. सोमवार डीजे तर धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 47 च्या घरामध्ये. म्हणजे आता जर या ठिकाणी जर प्रथमतः फलंदाजी करत असताना टाइम झाला गेला आहे. तुम्हाला पॅनल्टीजला सामोरं जावं लागतं आणि ते पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 1 मिनिट थांबा. चला पॅनल्टी लागली गेली. आपल्याला एक प्लेअर ना जे 38 च्या बाहेर 5 प्लेयर्स असतात त्याच्यामधील एक प्लेअर आतमध्ये घ्यायचा आहे. टायमिंग होऊन गेले क्षेत्ररक्षण करणारी टीम्स. त्यामुळे आपल्याला फक्त आता बाउंड्री लगत वरती 4 प्लेयर्स पाहायला मिळतील.
त्याच्यावरती पॅनल्टी पाहतो आपण डीजे किंग या संघाला लागली गेली आहे, कारण की आपण वेळ खूप घेतलाय क्षेत्ररक्षण करत असताना. चला स्पीडअप घ्या, अगोदरच वेळ झाला गेलाय. बॅटची इनरच घेतली, मागील बाजू चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतं तिथे क्षेत्ररक्षक आहे, फक्त आणि मिळेल फक्त एकच धाव. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, दिल्ली अभी बहुत दूर आहे. तुम्हाला घोड्याने स्वार होता आलं पाहिजे, परंतु तुम्हाला जर डेस्टिनेशन गाठायचं असेल तर सातारला जायचं असेल तर तुम्हाला टेम्पोनं जावं लागणार नाही, तुम्हाला हेलिकॉप्टरनं जावं लागेल, तरच तुम्ही डेस्टिनेशन पर्यंत पोहोचू शकता. परंतु आता ते हेलिकॉप्टर कोणत्या पद्धतीचं उडवलं जाणार आहे देखील पाहणं गरजेचं राहील. शाईकला यश जांभळे, त्याच्या बॅट मधून फटका आलाय, फटका जाईल का सीमा रेषाबाहेर? होय, फटका गेलाय सीमा रेषाबाहेर. सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर भाऊचं कार्य हायचं बरं, भाऊचं कार्य हायचं बरं, भाऊचं कार्य हायचं. साथीला मी दादा मात्र हाय खंबीर, भावीनगर सेवक एक नंबर, भावीनगर सेवक एक नंबर, भावीनगर सेवक एक नंबर. आता कमाल ना आय आय जग. थँक्यू सो मच डीजे. चला स्पीडअप करा, अगोदरच तुम्हाला पॅनल्टी लागली गेली आहे. आता 6 मध्ये 26 बनवायचे आहेत. 6-26 समीकरण पाहायला मिळतं. होईल हरकत नाही, होणार. 360 ग्राउंड आहे म्हणजे फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा बॅट्समन, नक्कीच हे कार्य होणार तुमच्या माध्यमातून. आम्ही सातत्याने म्हणत असतो आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, रडतोस काय वेड्या, लग्नात छान आहे. अरे काट्याती फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवं तर दुनिया दुकान आहे. जगणं निरर्थक म्हणतो ते बेमान आहे, कारण की सुखासाठी कधी हसावं लागतं, कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला देखील पाण्याला उंचावरून खाली पडावं लागतं. टाइम लावला गेला आहे शेवटच्या षटकासाठी. पाहतो आपण 5 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक कव्हर करावा लागेल. 6-26 व्हायला हरकत नाही, होणार. परंतु पहिला चेंडू पाहतो आपण, यू विश आय विल डेफिनेट इट. परतावा लागेल फलंदाज यश जांभळे याला. डीजे क्रिकेटर सारे धुरंधर, साऱ्यांच्या मनात केलंय घर, साऱ्यांच्या मनात केलंय घर, साऱ्यांच्या मनात केलंय घर. या सातारा जिल्ह्याची शान पोरं घराघरात. थँक्यू सो मच डीजे. आता धावा बनवाव्या लागतील. 5-25 समीकरण. स्ट्रायकरला नवीन बॅटर इन ऍक्शन मध्ये सूर्यकांत गोगावले, मिस्टर 360 आपल्याला पाहायला मिळतात. आता 5-25 समीकरण व्हायला हरकत नाही, करणार. आय कॅन डू इट, मी करू शकतो, हे करून दाखवावं लागेल सूर्यकांत गोगावलेला. 5-25 समीकरण. धावफलकावरती जावेत आपण, धावफलक जाऊन पोहोचलं. 5-26 पाहायला मिळतात. 5 चेंडू 26 धावा, 26 धावा 5 चेंडू. परंतु पाहतोय आपण हा देखील चेंडू डॉट येतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमोल आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या माध्यमातून फिरकी चालवली गेली. आता कंपल्सरी तुम्हाला 4 षटकार जरी मारली तरी सामना तुम्ही गमवू शकता. परंतु जर का फलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाजाने जर चुकी केली तर तुम्हाला त्याच्यावरती भुगतान भोगावं लागेल. पुन्हा एकदा अमोल बनके आपल्याला पाहायला मिळतात. फटका आलाय समोरच्या बाजूने, तिथे क्षेत्ररक्षक आहे. फुटबॉलच्या साहाय्याने चेंडू अडवण्यात यशस्वी झाला गेला. मित्र म्हणे आता सामना कुठेतरी झुकला गेलाय, तो म्हणजे पाहतो डीजे किंग, अर्थातच या संघाचे संघ मालक विनोद दादा बनगे आणि महेश यांच्या मालकीचा संघ अर्थात डीजे किंग कडे सामना जिंकताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अमोल बनगे यांचा. फुलटॉस चेंडू लोवर फुलटॉस होता, परंतु त्याच्यावरती टॉस वसूल करता आला नाही बॅट्समन यश जांभळे यांना.
सामना आपल्याला त्या पद्धतीचा पाहायला मिळाला नाही, परंतु जी सुरुवात नागेश शेडगेने केली ना ती अफलातून सुरुवात. ती सुरुवात तेजस इलेव्हन संघाच्या येणाऱ्या फलंदाजांना करायची होती. वाईटचा इशारा पाहतोय अंपायरच्या माध्यमातून. सायकलला पाहायला मिळतं आपल्याला हातातच यश जांभळे. नागेश शेडगेने जी सुरुवात केली, कमलेश वनगेने जी सुरुवात केली ती सुरुवात करायची होती, परंतु आता वेळ गेली. पुन्हा एकदा पाहतो आपण चेंडू जाईल डॉटच्या स्वरूपातील. सामना मी तर म्हणेन आता सहजरित्या आपल्या खिशामध्ये टाकला गेलाय, तो म्हणजे डीजे किंग या टीम्सने. आता शेवटचा एक चेंडू नंतरचा सामना पाहतो आपण ज्या संघाने क्षेत्ररक्षण आहे अर्थात साईराज इलेव्हन संघ. आपण लगग जसाच सामना फिनिश होईल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि पाहतो आपण सामना जिंकला गेलाय अर्थात डीजे किंग या संघानं. हार्ड लक तेजस इलेव्हन संघ. पुढील सामन्यासाठी देऊया दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. शो द गुड गेम.